बघा आता या बेडला पहा ती डिझाईन बघा, तुम्हाला आमने सामने दिसतंय, झिगझॅग पद्धतीने दिसतं. हे बघ ना, हा पण घे स्ट्रक्चर आणि हा स्ट्रक्चर ऐकला मला अजून सांगू द्या रे बाळा, तू दोनदा येऊन गेला, तुला समजायला पाहिजे. हा आता पहिलवान, आता हे झाली मायक्रो, आता हे झाले तुमच्या झिगझॅग. आता या झिगझॅग मध्ये तुम्हाला मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी कशी वाढते. आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी ज्या वेळेस आपण तिसऱ्या वर्षी जाऊ, सातत्य कंटिन्यू न मोडता काही न करता, त्यावेळेस तुमच्या इथं सगळ्या ट्रायकोडर्मा, तुमचा मायक्रोरायझा, रायझो, ॲझोस्प्रिलम, ॲसिटो सुद्धा ह्या सगळ्या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीमध्ये मॅडम. आणि त्या कशावर तयार झाल्या, काय तयार झाल्या, बेडवरच्या मुळावर. हा, मुळावर तयार झाल्या, कुजल्या ना, कुजल्यामुळे काय झालं, या सगळ्यात तयार झाल्या वर्ष चौथ्याला, वर्ष तिसऱ्याला. आणि या मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर ह्या काय करता, डोळ्यात दिसत नाही. या ड्राय जर पडलो त्या पाणी खिचून आणतात, पिकाला पाणी पुरवतात, हे आपल्या डोळ्यात दिसणार. बघा, हे समजून घ्या तुम्ही की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी सूत्रकृमीवर जाऊन तुटणार. सूत्रकृमी, एखादी सूत्रकृमी, एखादी मर रोग लागला त्याच्यावर जाऊन तुटणार, त्याला मारणार, त्याला खाणार. म्हणजे जसं ट्रायकोडर्मा पिकांना वाचवणार, त्याच्यावर जगणारा, त्याच्यावर उपयोगी. म्हणजे ह्या सुद्धा मायक्रोज आहे, पण हे मायक्रो त्या मायक्रोला मारून टाकतात, त्याला मारून त्याच्यावर उपजीविका करतात, त्याच्यावर जगतात. दिसणार नाही मॅडम फक्त आपल्या डोळ्यात. ही मायक्रोबियल या शेतकऱ्याकडे, ही मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी या शेतकऱ्याकडे, हे सगळं तयार झालंय. आणि तयार झाल्यामुळे काय झालं, तिथं बुरशीचे रोग खलास, फंगल गेलं तुमचं, फंगल काहीच राहिलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, हा, बुरशीचा अभ्यास वेगळा, किडींचा अभ्यास वेगळा. कीड वरते, बुरशी सॉइल मध्ये, दोन पार्ट आहे आपल्या. आणि तिसरा आहे कीटकचा, आणि दुसरा आहे बुरशीचा, फंगल आणि अंटावरादी. म्हणजे अंटावरादी कीड आणि फंगल बुरशा. बुरशावर जगणारी ही मित्र बुरशी, मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी मित्र बुरशी. आणि जी येणारं फंगल आहे, भाकरीवर बुरशी वाढते, ती काय झाली, ती नको आहे आपल्याला. तिच्यावर जगणार ही, तिच्यावर बसणार ती, तिला खाऊन स्वतः उपजीविका करणार, तिला कोलॅप्स करणार. म्हणजेच मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आणि रूट्स नवे येणार. म्हणून मायक्रोरायझाचे कार्य हे इथं सगळं सूत्रामध्ये सांगितलं. आणि एक समजण्याकरता बेड काढला मी, आणि डायरेक्ट डायग्राम घेतला की शेतकऱ्याला समजून येतो की पुढे बाबा. आणि सगळा मुळांचा बाजार भरला, फळांचा बाजार भरला, आणि या फळांच्या बाजारामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मटेरियल मिळालं, सेंट मिळाला, कर्ब वाढलाय जमिनी. म्हणजे जमिनीचा कर्ब आज दिवसेंदिवस सगळ्या